दिशा 25-26 वर्षाची असताना कठीण परिश्रम करून ती पोलीस झाली होती आणि तिची बदली एका खेडेगावात पोलीस चौकीमध्ये करण्यात आली. दिशा नोकरीवर रुजू होण्यासाठी गाडी घेऊन त्या गावात चालली होती. गावाजवळ येऊन तिची गाडी बंद पडली व तिला उशीर झाला होता म्हणून झपाझप पावले टाकत गडबडीने ती गावात येत होती. गाडीमध्येच बंद पडल्याने ती वैतागली होती. झपाझप पावलं टाकत ती एका झाडाजवळ आली तर तिला एक मुलगी झोका खेळताना दिसली. "अगं, इतक्या रात्री काय इकडे झोका खेळतेस? हा काय झोका खेळण्याची वेळ आहे का?" ती तरुणी म्हणाली. तिने त्या तरुणीकडे पाहिले, गोड अशी हसली. "अगं, तुझे आई बाबा शोधत असतील ना तुला. इतक्या रात्री मुलींसाठी हे चांगले नाही. आधीच इथे सामसूम आहे, कुणी इथे नाहीये." ती तरुणी काळजीपोटी म्हणाली. "ताईसाहेब, तुम्ही इथे कधी दिसल्या नाहीत, नवीन आहेत का?" "हो, मी आजच आले. माझे आजी आजोबा राहायचे शाळेजवळ. तसं मी लहान असताना गावी आले होते." "हो का ताई?" "हो, पण तू जा इथून, तुझ्या घरी जा माझ्यासमोर." त्या तरुणी तिला तिथून जाण्यास भाग पाडले. हो म्हणत तिने मान हलवली आणि निघाली. अंधार इतका होता की दूरचं काहीच दिसत नव्हतं. मग तीही निघाली तिच्या वाटेने. सकाळी बाहेर आवाज आला तशी तिची झोप चाळवली. ती लगेच उठली. कुणीतरी दार ठोठावत होतं. "अगं, तू इथे इतक्या लवकर आणि मी इथे राहते कसं कळलं तुला?" ती थोडी आश्चर्यचकित झाली होती. "तूच तर म्हणाली ना की माझे आजी आजोबा शाळेजवळ राहत होते, मग मी शोधून काढलं तुला." ती हलकं हसत म्हणाली. "हो का, बरं आत ये मग." ती आत पाऊल टाकणार तर अचानक वारा सुटला. तिला आत काही येता येत नव्हते. "नको ताई, तू लवकर आवर, मी तुला चौकीपर्यंत नेऊन सोडते." "एक मिनिट, तुला कसं कळलं की मला चौकीत जायचं आहे?" "पोलीस चौकीत नाही जाणार तर काय शाळेत जाणार शिकवायला?" ती म्हणाली. "तुला हे कसं कळलं?" "मी तर तुला काहीच नाही सांगितलं. रात्री माझी माय आणि बाप बोलत होते आणि तुला पाहिलं म्हटलं तूच असणार म्हणून अंदाज लावला मी." ती हसत म्हणाली. "असं आहे तर चल, मी आवरून येते." ती तरुणी आवरायला निघून गेली. थोड्याच वेळात ती तिच्या युनिफॉर्ममध्ये तयार होऊन बाहेर आली. खाकी रंगाचा युनिफॉर्म, कमरेला बेल्ट, पायात बूट, खांद्यावर स्टार. उजव्या बाजूला समोरून तिच्या नावाची नेम प्लेट. त्यावर तिचं नाव विराजमान होतं, इन्स्पेक्टर दिशा वासुदेव राणे. तिने डोक्यावर कॅप चढवली. देवांच्या समोर हात जोडल्याने एकदम रुबाबात बाहेर आली. तो गणवेशही तसाच अंगावर चढल्यावर एक प्रकारची ऊर्जा संचारायची शरीरात तिच्या. बुटांचा टपटप आवाज करत ती घराबाहेर पडली. तिची मोटरसायकल काढली आणि बसणार तर समोर ती मुलगी हजर. "बरोबर वेळेवर आलीस ग, बस." ती तिच्या मागे बसली. गाव पाहत मारत त्या पोलीस चौकीत आल्या. बाहेरचे तिचे सहकारी तिच्या स्वागतासाठी आले. स्वागत झाले तसे ती आत जायला वळाली तर तिच्या लक्षात आले आणि मागे वळून पाहिले तर ती नव्हती. कुठे गेली ती? ती विचार करत होती. मध्येच गेली असेल ती. दिशाही आत आली. आल्या आल्या तिने तिच्यावर कामाला सुरुवात केली. घरी जायच्या वेळेस बरोबर ती मुलगी आली. "कुठे गेली होतीस ग तू सकाळी?" दिशा म्हणाली. "ताई, तो आत गेली होती, मग मी निघून गेली." ती म्हणाली. "बरं चल, जाऊयात आता." ती गाडीवर बसली. "मी तुला आधीपासून ओळखते का?" "आता नाही, पण लहानपणी एकत्र खेळायचो आपण." "हो का, मला आठवू दे बरं." "अगं, तू रुपाली आहे का?" दिशा म्हणाली. "हो, आठवलं तुला, रुपा." "हो, मग आधी का नाही सांगितलंस?" दिशा म्हणाली. "आता समजलं ना." बरं, आई बाबा कसे आहेत तुझे?" "छानच आहेत," नाराजीने म्हणाली ती. "काय झालं रुपा?" "काही नाही ग ताई, चल जाऊया." दोघेही घरी गेले. 2-4 दिवसातच तिच्या लक्षात आलं की ती त्या गावच्या सरपंचाची गावाचा रस्ता आहे. त्याचा मुलगा एक नंबर बदमाश लोफर मुलगा आहे. दादागिरी, गुंडगिरी, मारामारी करणं, बायका मुलींना त्रास देणं, त्याच्यावर जबरदस्ती करणं हे त्याचं रोजचंच काम होतं. गाव जसं त्याच्या बापाचाच आहे असं तो वागत होता. सगळीकडून त्याच्याबाबत वाईट बोललं जात होतं. तरी त्याच्या विरोधात एक केससुद्धा तयार झाली नव्हती. का झाली नव्हती? काही घाबरून तक्रार कोणी करत नव्हते. जे तक्रार करायचे त्यांना धमकावून मारून केस मागे घ्यायला लावत असत, तर काही पोलीस त्याला विकले जात होते. आणि म्हणून तिचा संताप होत होता आणि ती तिच्या सहकाऱ्यांवर काढून फैलावर डावर घेत होती. ज्यांना सरपंचाची आणि ड्युटी करायची आहे त्यांनी खुशाल निघून जावं. ज्यांना प्रामाणिकपणे आपलं काम करायचं असेल त्यांनीच इथे थांबा. माझ्या कामात मला अडथळा निर्माण करणाऱ्याला मी सोडत नसते. 24 तासाच्या आत मला त्यांची पूर्ण जन्मकुंडली हवी आहे." ती कडक आवाजात म्हणाली. "येस मॅडम" म्हणून सर्व कामजण कामाला लागले.
संध्याकाळी घरी जाताना ती भाजी मार्केटमध्ये गेली तर सुजितने त्याच्या गाडी एकदम तिच्या जवळ थांबवली. गाडीतून उतरून तिला वरतून तर खालपर्यंत पाहत होता. एकदम कडक आहे. सुजित ओठांवर अंगठा फिरवत म्हणाला, हात तर त्यापेक्षाही जास्त कडक आहे. प्रात्यक्षिक करून दाखवू का? ती हाताचा पंजा त्याच्या गालाजवळ नेत म्हणाली आणि आजूबाजूचे लोकही त्याच्यावर हसायला लागले. त्याने डोळे वटारून पाहिले तसे ते गप्प झाले. वाकड्यात शिरायचं नाही सुजित. अशा वाकड्यांना चांगलं सरळ कळता येतं मला, दिशा म्हणाली. पाहून घेईन तुला, तो मनातच म्हणाला आणि निघून गेला. तो गेला तशी रूपा आली. काय ग अशी मध्येच का बरं गायब होते? ते जाऊ दे, काय सुनावलं ग तू त्याला भारीच. पण जरा जपून बरं. तो त्याला खूप खुलेआम चॅलेंज दिला आहे. तुले बेकार आहे ताई. मी नाही घाबरत ग त्याला. दोघे बोलत बोलत मग घरी गेल्या. रूपा तिला रोज भेटत होती. एक दिवस रूपा दिशाला संध्याकाळी त्या झाडाजवळ घेऊन आली. आज रूपा शांतच होती. काय ग, काय झालं? कशी शांत आहेस तू? तुला एक गोष्ट सांगू? रूपा म्हणाली, सांग ना. एक मुलगी होती, सुंदर तारुण्यात पदार्पण केलेली, अंगाने जराशी भरलेली, स्वप्न उराशी घेऊन जगत होती. आई वडील शेतात काम करून पोट भरत होते. त्यांच्या लाडाची होती ती. मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न होतं तिचं. बाबा आईचा आधार व्हायचा होत. तिला 12वी इयत्तेत शिकत होती. एक दिवस शाळेतून घरी येताना तिला उशीर झाला होता. ती तिच्या वाटेने जात होती. मध्येच एक राक्षस आला, गाडीमध्ये ओढलं तिला आणि त्यांनी त्या मुलीवर अतिप्रसंग केला. तिला मारले, ओरबडले आणि त्या मुलीने तोंड उघडू नये म्हणून तिच्यावर दगडाने ठेचून ठेचून तिचा जीव घेतला. तो राक्षस अजूनही मोकाट फिरत आहे. रूपाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. कोण होती ती मुलगी? कोणाची गोष्ट सांगतेस तू? तो राक्षस अजूनही मोकाट फिरतोय. ती काही सांगणार तर तिथे तिला एक माणूस येताना दिसला. तशी रूपा बोलायची थांबली. बाईसाहेब, इथं नका येऊ. ही जागा चांगली नाही, तो गावातला माणूस म्हणाला. ती त्याला एकटी दिसली म्हणून तिच्याजवळ येऊन तो सांगत होता. ठीक आहे काका, चल ग, दिशाने आवाज दिला आणि मागे पाहिलं तर तिथे रूपा नव्हती. काय माहिती ही आधीच मध्येच अशी मिस्टर इंडियासारखी गायब होत असते. दिशा पुटपुटली. काय झाले बाईसाहेब, तुम्ही थांबून का आहेत? ते माझ्यासोबत एक मुलगी होती. दिशा, पण तुमच्यासोबत तर कुणीच नाही आहे. जाऊ द्या काका, गेली असेल ती, म्हणत दिशा निघाली. दुसऱ्या दिवशी दिशा आवरून सकाळी पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघाली होती. वाटेतच तिला रूपा दिसली आणि मग दोघीही गाडीवर बसून पोलीस स्टेशनला आल्या. मग ती निघून गेली. आत येऊन ती तिच्या कामाला लागली. थोड्याच वेळात तिला बाहेर गोंधळ ऐकू आला. बाहेर काय गोंधळ चाललाय घेटे? मॅडम, ते तुम्हाला भेटायला आले आहेत. कोण आहेत? पाठवा त्यांना आत. ते गृहस्थ आत आले. नमस्कार नमस्कार. गणपत काका, तुम्ही इथे? काय झाले काका? तुम्ही ओळखता का मला? हो, मी शहाजी राणे यांची नात दिशा राणे. बेटा तुम्ही? हो काका, माझी इथे बदली झाली आहे. तर बरं, काय झालं ते सांगा आधी. बेटा, रूपा हरवली आहे. काही सांगता काका? रूपा तर मला रोज भेटते, की आत्ताही माझ्यासोबतच होती. काय सांगते बेटा? 5 वर्ष झाले शोधतोय तिला. मग घरला कशी नाही आली ती? त्यांच्या आवाजात मुलगी भेटल्याचा आनंद होता. ती घरी आली नाही? नाही बेटा. काही झालं होतं का काका? म्हणजे काही भांडण झालं आणि ती घर सोडून गेली वगैरे? काही नाही, सकाळी शाळेला गेली होती. 12वीचं वर्ष होतं म्हणून लय अभ्यास करायची ती. घराला येऊन पुस्तकात डोकं घालून बसायची. शाळेत एक्स्ट्रा पिरियड सांगून गेली होती शाळेत. मग तिथंच होती. लय वेळ झाला ती घरी आली नाही. मी शाळेत गेलो तर सर म्हणाले ती गेली ती, पण घरला आली नाही ती. मी समधीकडे शोधलं पण तिचा कुठंच पत्ता नव्हता. तिचे माय अंथरुणाला पडून हाय, काही खात नाही पीत नाही. गणपत काका रडत सांगत होते. मी बघते काय ते, तुम्ही शांत व्हा. तिने टेबलासमोरचा पाण्याचा ग्लास गणपत काकांना दिला. घेटे, वराडे, लोखंडे सर्वांनाच तिने बोलवलं. येस मॅडम. यांची कंप्लेंट का नोंदवली नाही? मॅडम, ती पोरगी स्वतःहून गेली होती. पोरीन तशी चिठ्ठी लिहिली होती. तरी तुम्ही कंप्लेंट नोंदवून पूर्ण चौकशी का केली नाही? ती खरंच तिच्या मर्जीने गेली आहे की जबरदस्तीने नेली आहे हे शोधून काढायचं काम कोणाचं आहे? तिने धारदार आवाजात विचारले. सगळ्यांनी खाली माना घातल्या. कुठे आहे तिची ती चिठ्ठी का? चिठ्ठी कुठे आहे ती काका? घरला आहे बेटा, तिच्या मायेजवळ, घेटे म्हणाले. सकाळी येताना जी मुलगी माझ्याबरोबर गाडीवर बसली होती, तिला गावाच्या बाहेर जे मोठे डेरेदार झाड आहे तिथे तिला शोधा. तिथे झोका घेत असणार. पण मॅडम, सकाळी तर कोणीच नव्हतं तुमच्या मागे, घेटे म्हणाले. नजर कमी झाली का तुमची? नाही मॅडम, माझी नजर एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही एकट्याच होत्या की गाडीवर? काय बोलताय तुम्ही? रोज तर येते ती माझ्यासोबत. नाही मॅडम, रोज तुम्ही एकट्याच येतात, लोखंडे म्हणाले. त्याच्यासोबत सगळेच हो म्हणाले.
मॅडम तुमची तब्येत तर ठीक आहे ना? गेटे घाबरतच म्हणाला. माझ्या तब्येतीला काय झाले? आय एम फिट फाईन. मॅडम मी एक बोलू का? लोखंडे म्हणाला. तुम्ही थोडे दिवस सुट्टी घ्या. डोकं फिरलंय का तुमचं? इथं रुपाला शोधायचं सोडून मी सुट्टी घेऊ? मॅडम तुम्ही भरपूर वेळा एकट्याच बडबड करत असताना दिसतात म्हणून म्हटलं. हे माझंच नाही, गावातील बरेच लोक म्हणत आहेत. बराडे म्हणाला. मी काय वेडीबिडी आहे का एकटी बडबड करायला? मी रुपासोबत बोलत असते. तिला काही सुचत नव्हतं. डोक्यात खूप गोंधळ झाला होता. तशीच खुर्चीवर शांत बसून आल्यापासून एक बेटी बोलण्याचा विचार करत होती. बेटा माझ्या रूपाला शोध, तुझ्या पाया पडतो. गणपत काका तिच्यासमोर हात जोडून तिच्या पायाजवळ वाकत म्हणाले. तिने त्यांच्या खांद्याला पकडून त्यांना वर उठवले. काका हात जोडू नका हो, मी तुमच्या रूपासारखीच आहे ना. मी लवकरात लवकर रूपाला शोधते. गेटे कंप्लेंट लिहून घ्या. घटनात तक्रार नोंदवून घेतली. गेटेने तक्रार नोंदवून घेतली. गणपतने त्यावर त्याचं नाव लिहून सही केली. मग दिशा त्यांना घेऊन जिथे रूपा भेटे तिथे घेऊन गेली. तिथे तिने पूर्ण आजूबाजूचा परिसर हुंदडून काढला, पण रूपा तिथे आली नव्हती. बेटा तिचा माय बिमार आहे तर ती घरला आली असती. ती इथं नाही. ती दुसऱ्या कुण्या पोरीला पाहिलं असणार तुम्ही. तिच्या मनात आणखीन गोंधळ उडत होता. कुठे गेली ही पोर? सकाळी तर सोबत आलो आणि आता कुठे नाही. बाहेर कुठं जायच्या आधीच ती हजर होत होती आणि आज काय झालं तिला? ती मनातच बोलत होती. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर दिशा त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेली. तिथे जाऊन रमा मावशी म्हणजेच रूपाची आई आजारी असून बाजेवर झोपली होती. रमा मावशी दिशाने आवाज दिला. ती काय नाही बोलत, फक्त टकामका पाहत असते. गणपत काका म्हणाले. तुम्ही डॉक्टरांकडे दाखवले का? इथले डॉक्टर बोलले की शहरातल्या दवाखान्यात न्यावं लागेल आणि इतका पैसा नाही आता माझ्याकडे. दिशाने तिच्या पाकिटातून काही पैसे गणपत काकांना दिले. गणपत काकांनी पैसे घेण्यास नकार दिला. काका माझ्या जागी रूपाने दिले असते तर घेतले असते ना. मग घ्या, आता नाही म्हणू नका. रमा मावशीला ट्रीटमेंटची गरज आहे. उद्याच तुम्ही त्यांना शहरातल्या हॉस्पिटलला घेऊन जा. तिथे तुम्हाला हे डॉक्टर भेटतील. ती एक कार्ड हातात देत म्हणाली. काका मला रूपाचा सामान कुठे आहे ते दाखवा. अगदी बारीक सारीकही दाखवा. दिशाने ती चिठ्ठी पाहिली. अक्षरे धुसर झाली होती. तिच्या अभ्यासाची पुस्तके पाहिली. तिचे अगदी बारीक लक्ष होते. तिने तिची वही उघडली आणि दिसाचं अक्षर ते तर अगदी मोत्यासारखं सुंदर होते. दिशाने ती चिठ्ठी उघडून बघितलं आणि ते चिठ्ठीतलं अक्षर दोघे अक्षर तपासले आणि तिला त्या अक्षरात फरक दिसला. तिने ती वही आणि चिठ्ठी एका प्लॅस्टिकमध्ये पॅक केली आणि ताबडतोब तिने हँडरायटिंग एक्सपर्टकडे नेलं आणि त्याचा रिपोर्ट बनवायला सांगितला. इकडे सगळीकडे चर्चा सुरू झाली होती. रूपाची केस नोंदवली याची खबर सुजितला, त्याच्या बाबांना, भाऊसाहेबांना जे सरपंच होते त्यांना मिळाली. ते दोघे अस्वस्थ होऊन त्यांच्या बोलीत एरझरा घालत होते. बाबा या लेडी इन्स्पेक्टरने मागचे मुडदे उखडून काढायला लागलीये. पागल आहे ती असं ऐकण्यात आलं आहे. एकटीच बोलत असते. लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. इलेक्शनही जवळ आलं आहे आणि तुम्ही युवा नेते आहात म्हणून थोडं धीराने घेतोय, नाहीतर आत्ताच त्या बाईचा कायमचा काटा काढला असता. आणि पागल नसली तर आपण पागल करून टाकू तिला. तिची काहीतरी कमजोरी असेल ना, ती शोधून काढली पाहिजे. बघतो मी काय करायचं. भाऊसाहेब क्रूर हसत म्हणाले. दिशा कामावरून घरी आली तशी तिच्या डोक्यात रूपाचे विचार येऊ लागले. कुठे गेली ती सकाळी? का समोर येत नाही? ती म्हणतच ती रात्री त्या झाडाजवळ गेली. रूपा तिने मोठ्याने आवाज दिला. काय ताई? तिचा थंड आवाज आला. काय ग, मध्येच गायब कशी झाली तू? मी आले होते ना दुपारी. कुठे होतीस तू? घरी का नाही गेलीस तू? कुठे राहते तू? तुझी आई अंथरुणावर पडून आहे. खात पीत नाही. तुझ्या आईबाबांचे अश्रू पावत नाही ग. आणि तू आईबाबांजवळ गेली नाही. ते सगळ्यांनी मला वेळेत काढलंय, निव्वळ तुझ्यामुळे. चल आता घरी. असं म्हणत तिने तिचा हात पकडण्यासाठी पुढे केला तर दिशाचा हात आरपार गेला, पण रूपाचा हात पकडला गेला नाही. तिने पुन्हा हात नेला तेव्हा तेच पुन्हा घडले. रूपा, दिशाने आवाज दिला. दिशा 2 पावलं मागे झाली आणि मटकन खाली बसली आणि रूपा म्हणून ती रडू लागली. रूपाही रडत होती. ताई सांगा, कशी जाऊ मी माझ्या आईबाबांजवळ? त्यांना तर हेही माहीत नाही की त्यांची मुलगी जिवंत नाहीये. ती तर कधीच हे जग सोडून गेली आहे, पण तिचा आत्मा इथेच भटकत आहे. रूपा रडू लागली. रूपा अशी कशी गेली ग, आईबाबांना वाऱ्यावर सोडून? असं म्हणत दिशा रडत होती. ताई, सुजितने घात केला माझा. दगडाने ठेचून मारलं मला आणि इथंच पुरलंय. ती हाताने जागा दाखवत म्हणाली. काय झालं तुझ्यासोबत दिशा? दिशा म्हणाली. रूपाने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. म्हणजे त्या दिवशी सांगितलेली मुलीची ती गोष्ट म्हणजे ती
ती तू होतीस. जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी मुक्त होणार नाही. अशीच भटकत राहील आणि सुजित जर निवडून आला तर अशा कित्येक रूपांचा बळी जाईल ताई. आधीच त्याने आणि भाऊसाहेबांनी सगळ्या गावात उच्छाद मांडला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून घेऊन कर्जाच्या नावाखाली बायकांच्या अंगावर हात टाकणे सोडणार नाही मी त्यांना. आता तिच्या डोळ्यात अंगार उतरला होता. डोळ्यातून लाल गरम अश्रू गवतावर पडत होते आणि ते गवत जळून जात होतं. इतकी आग त्या अश्रूमध्ये होती. सुजित आणि भाऊसाहेबांना सोडणार नाही मी. कायदा त्यांना शिक्षा देईल. दिशा म्हणाली. नाही ताई, त्यांना मी शिक्षा देईन. दिशा, मग तू तर त्यांना लगेचच शिक्षा देऊ शकते ना. नाही ताई, त्यांना मारायची वेळ अजून आली नाही. त्या दोघांनी माझ्यापासून वाचवण्यासाठी अर्चनानं केलेला धागा आणि गळ्यात माळा घातल्या आहेत. काही करून ते काढत नाहीयेत. यात तुला माझी मदत करावी लागेल. हो, मी तुझ्यासोबत आहे. उद्या मावशी आणि काका शहराच्या हॉस्पिटलला जाणार आहे. काळजी करू नको, मावशी लवकर बरी होईल. डॉक्टर दर्शील त्यांची ट्रीटमेंट करतील व्यवस्थित. धन्यवाद ताई, तुझे आभार कसे मानू ग समजत नाही. आभार काय, त्यात माझं कर्तव्यच आहे ते. पण एक सांग, तू मला कशी दिसतेस ग. माझी इच्छा होती तू मला पाहावं म्हणून, आणि म्हणूनच परमेश्वराने तुझी मदत करण्यासाठी मला इथे पाठवलंय. दिवस भरलेत त्यांचे आता, दिशा म्हणाली. दिशाने रमा आणि गणपतला हॉस्पिटलला पाठवून दिले. फोनवर दर्शीलसोबत बोलून घेतले. दर्शील 30-31 वर्षाचा तरुण आणि हा दिशाचा होणारा डॉक्टर नवरा अत्यंत प्रेमळ आणि शांत, समजूतदार. समाजसेवेची त्याला आधीपासूनच आवड होती. त्याच्या मधुमती हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांसाठी मोफत सेवा करता यावी म्हणून त्याने हॉस्पिटल ओपन केले होते. दर्शीलने रमाला ॲडमिट करून घेतले. तिच्यावर उपचार सुरू केले. दर्शील जातीने तिच्यावर लक्ष देत होता. दुसऱ्या दिवशी तिने हँडरायटिंग एक्सपर्टचा रिपोर्ट आलेला त्या चिठ्ठीतलं अक्षर तिचं नव्हतं हे सिद्ध झालं होतं. तिने कसून सर्वांची चौकशी करायला सुरुवात केली. तसं तिच्यावर प्रेशर आणण्यात आलं. भाऊसाहेबांची ओळख वरपर्यंत होती. त्यांच्याकडून ते तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तिने सरांना विनंती करून परमिशन घेतली. पोलीस डॉग स्क्वॉड आले आणि त्यांना रुपाची ओढणी दिली आणि ते त्यांच्या कामाला लागले. आणि त्यांनी स्क्वॉडनी एका ठिकाणी सांगितलं तसं तिथे खोदण्यात आले. तिथे त्यांना एक मानवी सांगाडा दिसला. त्याला वर काढून घेतला आणि त्याला पॅरेस्निक लॅबमध्ये पाठवण्यात आले. पॅरेस्निक रिपोर्ट आल्यावर ते सिद्ध झाले की तो सांगाडा हा रुपाचा होता. तिच्या कवटीचा भाग आणि चेहरा अगदी तोडलेला होता. भाऊसाहेब आणि सुजितला तिचा भयंकर राग आला होता, तरी ते शांत बसून होते. दिशाने गणपत काकांना फोन करून बोलावून घेतले. रमा ही हॉस्पिटलला ॲडमिट असल्यामुळे तिला मोठा धक्का बसेल म्हणून दर्शीलने रमाला पाठवले नाही आणि काही सांगितले नाही. तो एकटाच निघून आला आणि आल्याला त्याला एका खोलीत नेले आणि तो रूपाचा सांगाडा दाखवला. गणपत तिथे येतानाही खूप घाबरला होता. काका हा रूपाचा. पुढचं तिला बोललं गेलं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. बेटा, मी तुला रूपाला शोधायला बोललो होतो, हे नाही. काका, रूपा आपल्याला 5 वर्ष आधीच सोडून गेली आहे. हे ऐकून गणपत काकाला भोवळ आली. काका, तिने पुढे हात लगेच सावरलं. रमाला काय सांगू मी. काका धायल मोकळून रडू लागले. काका, अग्नी देण्यासाठी काही शिल्लक नाही, पण त्याशिवाय तिला या पृथ्वी तरावरून सुटका होणार नाही तिची. दिशाने तिचे पूर्ण विधी केले. रूपा त्यांना पाहत होती. बापाला असं धाय मोकळून रडताना पाहून तिलाही रडू येत होतं. दिशाने लगेचच गणपतला पाठवून दिले आणि इकडे तिने रूपा मर्डर केसचं पुरावे शोधायला सुरुवात केली. पुराव्यांशिवाय ती अपराधींना अटक करू शकत नव्हती. सुजित आणि भाऊसाहेब चांगलेच चेवताळून उठले होते. ती आज एकटीच पोलीस व्हॅनमध्ये शहरात जात होती. तिच्या वरच्या अधिकाऱ्यांनी तिला बोलवलं होतं. त्याच संधीचा फायदा घेऊन सुजितने तिच्या गाडीचे ब्रेक फेल करून घेतले. एका घाटदार वळणावर तिने गाडी हळू करत ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. तिने पुन्हा करूनही ब्रेक दाबला जात नव्हता आणि समोरून भरधाव वेगात ट्रक येत होता. छोटा रस्ता तिने गाडी टर्न केली आणि पटकन उडी मारली. ती खाली असणाऱ्या झाडांवर अडकून बेशुद्ध पडली होती. ती पूर्ण 1 दिवसानंतर शुद्धीवर आली. तिने डोळे किलकिले करून समोर पाहिलं तर समोर मधुकर म्हणजे दर्शीलचे बाबा गणपत काका समोर होते. दिशा, दर्शील तिच्या कपाळावर हात फिरवत म्हणाला, मी ठीक आहे. तिने नजरेनेच त्याला धीर दिला. जेव्हा त्याला फोन आला तेव्हा त्याची अवस्था वाईट झाली होती. खूप घाबरला होता. डोळ्यात पाणी आले होते. गाडी फुल स्पीडने पळवत तो तिला घेऊन आला होता आणि आता ती शुद्धीवर आल्यावर त्याच्या जीवात जीव आला होता. कसं वाटते बाळा, तुला काही त्रास होतोय का. नाही बाबा. बेटा, तू ठीक आहेस ना. हो काका, तू आराम कर बाळा, आम्ही बाहेर आहोत. चला गणपत भाऊ.
बाबा आणि गणपत काका बाहेर निघून गेले तसे दर्शीलने तिला मिठीत घेतले. दर्शील, मी ठीक आहे हो. एवढं काय घाबरताय? घाबरणारच ना, किती प्रेम करतो तुझ्यावर. तुला रक्ताने माखलेलं पाहून काय अवस्था झाली होती त्याची तुला माहिती नाही आहे. मीच पाहिलं सर्व, रूपा सोफ्यावर बसून सांगत होती. त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरून कपाळावर ओठ टेकवले. ऑलमोस्ट जीव गेला होता माझा. दर्शील, तुम्ही पण ना किती हळवे होत आहे. पोलीस फोर्स आधीच मनाची तयारी करावी लागते. कुठून कोणतं संकट येईल हे सांगता येत नाही. तू गाडी फास्ट चालवली म्हणून हे झालं. दर्शील म्हणाला. नाही हो, गाडीचे ब्रेक लागत नव्हते. ब्रेक फेल झाले होते म्हणून गाडीतून उडी मारली मी आणि आपटली गेली. डोक्यातून कळ निघाली. बहुतेक झाडावर अडकली. मग पुढचं काही आठवत नाही. काय अगं, असं कसं म्हणतेस? तूच तर मला फोन करून सांगितलं ना. मी कसा फोन करणार? माझ्याकडे फोनच नाही आहे. हो, तूच फोन केला होता. माझा फोन कुठे? फुटलाय तो. मग तू दुसऱ्या माणसाच्या मोबाईलवरून फोन केलेला. मग मला का आठवत नाही आहे फोन केलेला? हो, त्या गृहस्थाने सांगितलं तू रस्त्यावर चालत त्यांच्याजवळ आली होती. त्यांना दिसली. तो आधी मला फोन केला आणि त्यांनी तुला त्यांच्या गाडीत घेतले. ते तुला इकडे घेऊन येत होते. मग मी इथून निघालो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुझा पाय फ्रॅक्चर झालेला असताना तू 2 किलोमीटर चालत आली. दिशू, इतकं घाबरत जाऊ नको मला. दर्शील म्हणाला. दर्शील, पण मला असं काहीच आठवत नाही हो. जाऊ दे, नको विचार करू आता त्याच्यावर. आराम कर आता. दर्शीलने तिला खाऊ पिऊ घातलं आणि गोळ्या दिल्या आणि तो त्याच्या केबिनमध्ये गेला. तशी रूपा तिच्याजवळ आली. तो फोन मी लावून घेतला होता तुझ्याकडून. कसं काय? ती आश्चर्यचकित झाली. तुझ्या शरीरात प्रवेश करून, रूपा म्हणाली. मग माझ्या शरीरात? दिशा थोडी घाबरली. हो, तुझ्या गाडीचा अपघात झाला. मला समजलं. तू खाली झाडाच्या फांदीवर अडकली होती, बेशुद्ध झालेली. मग मी तुझ्या शरीरात प्रवेश करून बाहेर आली आणि चालत मग त्या रस्त्यावरून गाडी येताना दिसली. त्या गाडीत असलेल्या माणसांना थांबवून त्यांच्या फोनवरून फोन केला. डॉक्टर जिजूंना सांगितला. मग ते आले आणि इकडे घेऊन आले. ते फार घाबरले होते. काय विचार करते ताई? काही नाही ग. गाडी तर कालपर्यंत व्यवस्थित होती. मग आजच काय झालं तिला? जे ब्रेक फेल कसे काय झाले? कारण ते ब्रेक फेल करण्यात आले होते. सुजितने केले होते ते. याचा आपल्याकडे पुरावा नाही ना. दिशा म्हणाली. भाऊसाहेब आणि सुजित आज मोठ्या आनंदात होते. प्लॅन तर त्यांनी फुल प्रूफ बनवला होता. वाट पाहत होते तिची गेलेली बातमी येण्याची. पण तसं झालं नाही. तिच्या अपघाताची बातमी तर आली, पण ती जिवंत असल्याची बातमी येताच त्याने हातातील ग्लास फेकला. सुजित, कशी काय वाचली ती त्यातून? एक काम धड करता आले नाही तुला? बाबा, मी माझं काम व्यवस्थित केलं होतं. तिचं नशीब जोरावर होतं म्हणून ती वाचली. पुन्हा नाही वाचणार ती. तुम्ही काही करू नका, मी करतो काय ते, भाऊसाहेब म्हणाले. त्यांनी एक फोन लावला आणि बोलत बसले. दर्शील तिची काळजी घेत होता. 2 महिने तिच्या पायाला प्लॅस्टर लावल्यामुळे तिला चालता फिरता येत नव्हतं. रूपा तिच्या सोबतीलाच होती. हळूहळू दिशाची तब्येत सुधारत होती. रमा मावशी आता हळूहळू बोलत होती. तरी कुणाला ओळखत नव्हती ती. दिशा रूममध्ये एकटी असल्यावर रूपासोबत गप्पा मारत होती. दर्शीललाही दिशाचं वागणं वेगळं वाटत होतं, पण तो काही म्हणाला नाही. दर्शील दुपारी तिच्या रूममध्ये येत असताना त्याला तिचा हसण्याचा आवाज आला. ती एकटीच हसत होती म्हणून त्याने दुरून खिडकीतून डोकावले तर त्याला ती एकीकडे पाहताना, हसताना आणि बोलताना दिसत होती. हे नौटंकी बस कर ग, किती हसवशील. मग होतंय का तुला बोर? बिलकुल नाही. तू असताना मला बोर होणार आहे का ग? अगं, मला जिवंत पाहून भाऊसाहेबांच्या मनसुब्यावर पाणी फिरलंय. मग आता काय प्लॅन करतोय तो? दिशा विचार करत म्हणाली. आणि हे वाक्य ऐकून तो 3 तार उडालाच. गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते. तो ताडताड रूममध्ये गेला. दिशा, तुझ्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते. तुझ्या जीवावर उठले कोणी ते हे तू सांगायला हवं होतं मला. कोण आहे तो? तू कोणाबरोबर बोलते आणि हसते? दर्शील, तुम्ही लक्ष देऊ नका. मला खरं काय ते सांग. त्याच्या आवाजात एक प्रकारचा जरब होता. मी सांगितले तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मी आत्तापर्यंत विश्वास ठेवला ना तुझ्यावर. मग आता असं का बोलते तू? असं का वाटते तुला मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही? कारण ही गोष्ट ही तितकीच अविश्वसनीय आहे. सांग मला काय आहे ते. असं कोड्यात बोलू नकोस. रूपाचा बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि ती हत्या करणारा सुजित आणि भाऊसाहेब आहेत. पुरावा आहे का? पुरावा तर नाही, पण तीच आहे माझ्याजवळ पुरावा. पण पुरावा कोर्टात हजर राहू शकत नाही. कोण? रूपा? हो, तिनेच मला सांगितलं. तिनेच मला वाचवलं. मी पाहू शकते तिला. दर्शील ऐकून स्तब्ध झाला होता. इतकंच नाही तर ती आता इथेच माझ्यासोबत बसून आहे. दिशाने हे टाकून इशारा केला तसा तो दचकून जागेवरून उठला. घाबरू नकोस दर्शील.
ते आपल्याला काही करणार नाही. अगं असं कसं म्हणतेस तू? घाबरू नको, ती भूत आहे. तो घाबरत इकडे तिकडे पाहत म्हणाला. तिला भूत म्हणू नका. भूतापेक्षाही जिवंत माणसं अधिक भयावह असतात. दिशा म्हणाली. रूपा समोर येणं त्यांच्या. तिने रूपाला म्हटलं आणि दर्शील रूममध्ये बाहेर जाण्यास धडपडला. थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे. दिशाने म्हटलं तसं तो जागीच थांबला. दिशू. तो मागे फिरून तिच्याजवळ आला. त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवला. रूपाला खुणावले. रूपाने डोळे बंद केले. जोरात वारा सुटला होता. घरातील लाईट ये करत होती दवाखान्यातली. हे पाहून तर तो अधिकच घाबरत होता. मनात हनुमान चालीसा म्हणणं चालू होतं त्याचं. एक अंधुक्ष आकृती त्याच्या डोळ्यासमोर दिसली. अंधुक्ष असलेली ती आकृती त्याला स्पष्ट नंतर दिसली. दर्शीलला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने डोळे चोळले, बंद केल्याने पुन्हा डोळे उघडून बघितले तर ती त्याच्याकडे पाहत स्मित हास्य करत होती. इतकंच काय, ते त्याच्या ओठातून शब्द निघाले. त्याला अजूनही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण हे जे अनुभवत होता ते अविश्वसनीय होते. दर्शील जे समोर दिसते त्यावर तो विश्वास ठेवत होता. पण आज त्याला असा अनुभव आला होता जो त्याच्या विचारापलीकडचा होता. या जगात अशाही काही घटना घडतात की त्याला कसलेच उत्तर नसते. रूपा. डॉक्टर जिजू, पटलं ना तुम्हाला? रूपा म्हणाली. 17 वर्षांची गोरी गोमटी, काळेभोर केसांची वेणी, येलो कलरचा पंजाबी ड्रेस घातलेली, हसली की दोन्ही गालांवर पडलेली खळी. तिच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. इतक्या नाजूक उमलणाऱ्या फुलाला मातीमोल करून टाकले त्या नराधमांनी. क्षणात मातीमोल केले. त्यांच्यासमोर गणपत काका उभे राहिले. त्यांना किती वेदना होत असतील हे त्यांना समजत होतं. याच विचारात त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दिशू, इतक्या छोट्या जीवाला कसं काय मारू शकतात ते? त्याला गैवरून आले. रमा मावशी कसं काय इतकं मोठं दुःख सहन करतील ग? दर्शील तिच्याजवळ गेला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. रूपा बाळा, तुला लवकरच न्याय मिळवून देऊ आम्ही. तिनेही हो म्हणून मान हलवली. जिजू, थँक्यू. आईची ट्रीटमेंटसाठी तुम्ही लक्ष खूप दिलंय. किती खर्च करताय. आता पण मला पण वाटते आई लवकरच ठीक होईल. हो, रमा मावशी लवकरच पूर्णपणे बऱ्या होतील आणि ते आता इथंच त्यांच्या दुसऱ्या लेकीकडे राहतील. हो ना दिशू? अगदी माझ्या मनातले म्हटले तुम्ही. मी तुम्हाला म्हणणारच होते, पण मी म्हटले कारण मला तुझ्या मनातले कळले होते. दर्शील म्हणाला. बिग थँक्यू दर्शील. त्याने स्मित केले. तुला थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही. दोन्ही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. टुकूर टुकूर पाहत होते. दोघांच्या ओठांचंही अंतरही हळूहळू कमी होत होतं. आता दोघांचे ओठ एकमेकांवर वैसावले. तोच मध्येच आवाज आला. अरे, माझ्यासमोर रोमांस करताय का? रूपाने डोळे झाकून पाठ फिरून म्हणाली. ते दोघे एकमेकांपासून दूर झाले. काही नाही करत दिशा सारव करत म्हणाली. हो, तू तर त्याची ओठ पाहत होती ना? स्वतःचे ओठ लावून दिशा हसू दाबत म्हणाली. दर्शील गालत हसून केसावरून हात फिरवला त्याने. 1 मिनिटा अगोदर काय होत होते म्हणून तोही लाजला. नालायक म्हणत तिने तिच्या जवळची उशी घेऊन तिच्याकडे फिरवली. तिने ती चुकवली. मी काय म्हणते, लग्नानंतर लवकर काय ते बरं करा बरं. किस करायला इतका वेळ लावावा लागतो का? एका किसला इतका वेळ घेणार तर बाकीचं कधी? पुन्हा दिशाने उशी तिच्याकडे फेकली. दर्शली त्या दोघांना हसत होता. 1 वर्ष 2 वर्ष नाही, हा लवकर पटापट करायचं आणि माझं ग्रँड वेलकम करायचं. काय समजलं का? हो, तू म्हणशील तसं. दोघे एक सुरात म्हणाले. माझं जगणं, माझं स्वप्न, माझी इच्छा, आईबाबांना सुखात ठेवायचं, त्यांच्यासोबत राहायचं, सर्वच राहून गेलं माझं. हसता हसता आता तिच्या चेहऱ्यावर मनावर वेदना उमटल्या होत्या. रूपा म्हणाली. दिशाने तिला हाक मारली. ताई, मी ठीक आहे. जोपर्यंत मी दोघांना यमसदनी पोचवत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. दिशा, तुला मारण्याचा कट त्यांचा होता. दर्शील. हो, त्यांनीच केले होते. आता माझी शक्ती वाढली आहे. आता आणि येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी मला त्यांना मारायचं आहे. नाहीतर मी कधीच त्यांना मारू शकणार नाही आणि मला मुक्तीही मिळणार नाही. नाही रूपा, या दिवशी नक्कीच तू करशील. दिशू, जे काही करशील ते नीट विचार करून कर. दिशा पूर्णपणे बरी झाल्यावर ती लगेच ड्युटीवर जॉईन झाली. वेलकम मॅम. घेटे, लोखंडे, वराडे त्यांना बुके देत एकसाथ म्हणाले. थँक्यू सो मच. घेटे, सर्वांसाठी चहा सांगून द्या. ती बोलून आत गेली. ती आत गेली तर एक लहान 12 वर्षाचा मुलगा तिला बुके घेऊन आला होता. मॅडम, हे तुमच्यासाठी दिलंय. बाळा, कोणी दिलंय तुला हे? एक माणूस आला होता गाडीवर घेऊन. तो मुलगा, तू ओळखतोस का त्याला? नाही. त्यांनी पूर्ण चेहरा झाकलेला होता. बरं, दे माझ्याकडे. त्याने बुके आणि कागद दिला आणि तो निघून गेला. तिने तो बुका घेतला आणि ती कागदावर काहीतरी लिहिलेलं होतं. तिने तो वाचला. मॅडम, वाचलत?
ना पुनर्जन्म झाल्याचा आनंद घ्या. कशाला रुपाची केसमध्ये आणखी खोलात गेला तर पाताळात पाठवून देईन यावेळेस मी तुम्हाला. मागच्या वेळी वाचल्या आता वाचणार नाही तुम्ही. ती हसली आणि तिच्या कामाला लागली. मूर्खा, काय केलंस तू हे? भाऊसाहेबांनी एक सनकन सुजीतच्या गालावर वाजवली होती. ती आली परत म्हणून मग मी तिला धमकीत भरलेला कागद दिला. बरं, ती चिठ्ठी लिहिली कुणी? मीच. तशी आणखी सनकन वाजवली त्यांनी त्याच्या कानाखाली. अरे गधड्या, चिठ्ठी दिली तर तिला दिली, पण तूच का लिहिलं? अरे तिच्याकडे स्वतः पुरावा देऊन आलास. बडबड करत भाऊसाहेब बाहेर निघून गेले. सुजितने काहीतरी ठरवून विचार केला आणि बाहेर पडला. दिशाने सुजितने पाठवलेली चिठ्ठी पुरावा म्हणून बाजूला ठेवून घेतला. आज भाऊसाहेबांनी त्याला 2 कानाखाली मारल्या होत्या. उभ्या आयुष्यात त्याने मार खाल्ला नव्हता. जेव्हा त्याने रुपाला मारून टाकले तरी भाऊसाहेबांनी त्याला 5 बोटंसुद्धा लावली नव्हती आणि आता त्याला चांगल्याच पडल्या होत्या 2-3. कसं आहे ना, एखाद्याने काही गुन्हा अपराध केला तर त्याला वेळीच शिक्षा केली पाहिजे. अशा विकृती मानसिक वृत्तींच्या लोकांना घरातून जर बढावा दिला, त्यांच्या चुकांना पाठीशी घातलं की त्या व्यक्तीला अपराध करण्याची मुभाच मिळते. वेळीच त्यांच्यावर आळा घातला पाहिजे. आषाढ पौर्णिमा जवळ आली होती. आज रविवार होता म्हणून ती आज नदीकडे बसून फोनवर बोलत होती. रुपाई सोबत होती. तो आला आणि तिथे बसलेल्या दिशावर त्याने काठीचा वार केला. तसा तिने तो चुकवला. उठून ती फक्त वाचण्याचा प्रयत्न करत होती, प्रतिकार करत नव्हती. आणि हे पाहून रुपाला भयंकर राग येत होता. त्याने तिला ढकलले आणि ती खाली पडली. तिच्या कपाळाला खोक पडली. भळाभळ रक्त येत होतं. डोळ्यांसमोर अंधारी आली. तिची शक्ती कमी पडायला लागली. हे साली, तुला काय वाटलं मी सहजासहजी तुला सोडून देईल? सुजित म्हणतात मला. सुजित, सोडणार नाही तुला मी. त्या रुपाला सोडलं नाही. सालीने मला कानफडात मारली. मला मारलं त्या सालीने मला. मग मी नाही सोडलं तिला ना. इतके वर्ष पत्ताच लागला नाही कुणाला तिचा, आणि तू आल्यावर लगेच तिला शोधून काढलंस. तिला तर तू शोधलं, पण तुला कोण शोधणार? तो पूर्ण जोर लावून गळा दाबत होता, हसत होता. आता तिच्या नजर तिच्या उरोजावरून पडली. आता तर तिचे श्वासही कमी पडायला लागले होते. मारणार तुला आहेच मी. त्या अगोदर या शरीराचा आस्वाद तर घेतलाच पाहिजे, तो हसत म्हणाला. तो तिच्या उरोजांना हात लावणार तोपर्यंत रूपाने तिच्या शरीरात प्रवेश केला आणि आता ती त्याच्या छातीवर बसून त्याला त्या हाताच्या मुठी करून बदडत होती. मला मारलं ना तू, मी नाही सोडणार तुला. आली मी परत. तिचे आकरा रूप पाहून तो घाबरला. एका क्षणात दिशा पूर्ण रूपामध्ये परावर्तित झाली होती आणि रूपाचा चेहरा त्याला दिसू लागला होता. तो पूर्णपणे घाबरला. त्या मांत्रिक धाग्यांचा पाळ्याचा काहीच उपयोग होत नव्हता. ती आज त्याचा जीव घेत होती. इतक्यात आकाशात एक वीज चमकली आणि ती भानावर आली. तिचा हात सैल झाला. याचाच फायदा घेऊन तो तिथून पसार झाला. ती दिशाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. ही तर पोलीस केस आहे. डॉक्टर नवीन आलेला आहे. मी आहे पोलीस. हवं तर तुम्ही पोलिसांना बोलू शकता. डॉक्टरांनी फोन केला तसे घेटे, वराडे, लोखंडे धावतच आले. वराडे, कंप्लेंट नोंदवा. तिच्यामधली रूपा. सुजितने माझ्यावर बलात्कार करण्याचा आणि मला जीवे मारण्यासाठी प्रयत्न केला. हे त्यांचं ब्रेसलेट मला मारताना पडलं होतं. त्यांनी कंप्लेंट लिहिली. रूपा बाहेर आली आणि ही बेशुद्ध पडली. मग तात्काळ तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तिचे श्वास कमी पडत होते म्हणून तिला ऑक्सिजन लावले. तिच्या गळ्याला चांगले सुरण पडले होते. तिच्याचा फोन लागत नव्हता म्हणून दर्शीलने पोलीस स्टेशनला फोन केला. तेव्हा त्याला कळाले आणि तो धावतच आला. हॉस्पिटलला आल्यावर तो तिच्याजवळ बसून होता. गणपत, रमा आणि मधुकर सर्वच तिच्याजवळ आले. रमा तिच्या कपाळावरून हात फिरवत होती. डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. त्यांना दर्शीलने हळूहळू एक गोष्ट सांगत होता. ती शुद्धीत आली नव्हती. सुजितने घाबरून तिथून पळाला. मग त्याने भाऊसाहेबांना सर्व काही सांगितले. रूपा परत आली आहे. भाऊसाहेबांनी त्याच्या तांत्रिकाला फोन लावला. फोनवर बोलून त्यांनी फोन कट केला. दिशा शुद्धीवर आली. तिच्यासमोर सर्वच होते. दर्शीलने सर्वांसमोर तिला मिठी मारली. रमा मंदिरात जाऊन तिने प्रसाद आणला होता. मावशी, तू ठीक आहे झालीस? दिशाने मावशीला आनंदाने मिठी मारली. रूपा, पाहतेस ना मावशी ठीक झाली आहे. दिशा म्हणाली. हो ताई, रूपा म्हणाली. दर्शील सोडून सर्वच तिला अजब नजरेने पाहत होते. म्हणजे आज रूपा जिथे असेल तिथून तुम्हाला पाहून खुश असेल असं म्हणायचं होतं ग. हो बाळा ग, तुझे आणि दर्शील बाळाचे उपकार कसले मावशी त्यात. 2 दिवसानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आणि सर्व पोलीस कॉटवर निघून गेले. डोक्याला पट्टी होतीच. उद्याच पौर्णिमा होती. भाऊसाहेबांनी बोललेला तांत्रिक आलेला आणि त्याने रूपाच्या आत्म्याला बंदिस्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने एक गोल रिंगण तयार केले. रिंगणाच्या समोर त्याने एक विशिष्ट रांगोळी काढली. त्यावर त्याने एक मधोमध लहान काळी भावली ठेवली आणि आजूबाजूला कवट्या ठेवल्या. त्याने तंत्रमंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र म्हणत तो रूपाच्या आत्म्याला बोलू लागला. सुजित आणि भाऊसाहेब दूर एका ठिकाणी चालत होते.
तांत्रिकाने त्या बाहुलीच्या अंगावर काही पांढरी पावडर फेकली. इकडे दिशाने डोळे उघडले आणि ती यंत्रवत चालायला लागली. दिशा आता त्यांच्या ठिकाणी आली आणि तिला त्या रिंगणात जबरदस्ती त्यांच्या तंत्रशक्तीने बसायला लावले. ती बसताच त्या रिंगणाच्या बाहेर आगीने पेट घेतला. दिशा आणि रूपाला तिला तिथंच तंत्रविद्येने बांधले. बाहेर आगीच्या पावळेने दिशाला त्रास होत होता. दिशाला त्रास म्हणून रूपालाही वेदना होत होत्या. त्या रिंगणात दोघेही झटपट करत होत्या. दर्शील उठून पाणी पिण्यासाठी जात असताना दिशाच्या रूममध्ये डोकावलं त्याने, तर त्याला दिशा कुठेच दिसली नाही. त्याने सर्व घर शोधले पण ती दिसली नाही. सर्व उठून दिशाला शोधू लागले. तिघही फार घाबरले होते. रमा मावशीने तर रडायला सुरुवात केली होती. दर्शीलही घाबरला होता. अचानक त्याच्या लक्षात आले आणि तो आणखीनच घाबरला, कारण ती पौर्णिमेच्या दिवशी त्यांना मारणार होती आणि ती एक दिवस आधीच गायब झालेली. यात तर दिशाला काही झाले तर देवा माझ्या दिशूची रक्षा कर. दर्शीलने रमा मावशी, गणपत आणि त्यांच्या बाबांना रूपाच्या आत्मदिशाला दिसल्याचं, तिला वाचल्या वाचून इथंभूत सगळं काही गोष्टी सांगितल्या. आज दिशा गायब आहे म्हणजेच नक्कीच ती संकटात असणार. हे महादेवा, दिशाचं रक्षण कर. आज सत्याचा विजय होऊ दे. जोपर्यंत माझी मुलगी घरी येणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. रमा मावशी लगेचच घरातील मंदिरात असलेल्या छोट्याच्या महादेवाच्या मूर्तीजवळ डोळे बंद करून महामृत्युंजय जप करू लागली. दर्शील तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. दिशेला पुढे जाण्यासाठी धडपडत होती, पण आग असल्यामुळे तिला बाहेर पडता येत नव्हतं. रूपालाही हातबल झाली होती. दिशाला आगीचे चटके बसत होते. रूपा दिशा देवाचे नामस्मरण करीत होते. देवा, आता तरी तू यांना साथ देणार आहेस की नाही? आज जर तू साथ दिली नाही तर अधर्माचा विजय होईल. कुणी तुझ्याकडे न्याय मागणार नाही. दिशाने विनंती केली आणि तिथेच खाली पडली. सुजित आणि भाऊसाहेब जोरजोराने हसायला लागले. रूपा, दिशा आणि रमाच्या यांच्या प्रार्थना महादेवाने ऐकली होती आणि अचानक जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली. पावसाची सर जशी अमृत बनून दिशावर आणि रूपावर पडली. रूपाला आता अद्भुत अलौकिक शक्ती लाभली. ती दिशाच्या शरीराशिवाय त्यांना मारू शकणार होती. दिशा ठीक होती, पण ती बेशुद्ध होती. रिंगणाभोवतीच लावलेली आग विझली. रांगोळी भोवतीच्या कवट्या फुटल्या. क्षणात सर्व पुसले गेले. रूपा दिशापासून वेगळी झाली. ती आता सर्वांना दिसत होती. सुजित आणि भाऊसाहेब दोघेही घाबरले आणि पळायला लागले. रूपाने त्या तांत्रिकाच्या छातीवर एक पाय देऊन तिने पाताळात पोहोचवले, तर सुजितचे केस सोडून तिने त्याच्या मुंडके आणि धड वेगळे करून त्यांना भस्म केले. भाऊसाहेब जवळ जाऊन ती त्यांना मारणार तर त्याआधीच त्यांचे हातपाय तोंड वाकडे झाले आणि ते तिथेच पडले. मग तिने त्याला मारले नाही. जिवंतपणी तू मरण यातना भोग, हीच तुझ्या पापाकर्माची शिक्षा आहे. हीच महादेवाची इच्छा आहे. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देऊन रूपाने दिशाला दोन्ही हातावर उचलून ती दिशाला घरी घेऊन आली. ती आली तशी मधुकरने दर्शीलला फोन करून बोलावून घेतले. रूपाने दिशाला सोफ्यावर ठेवले. गणपतने रमाला आवाज दिला. दिशा आली. रमाने डोळे उघडून हात जोडून महादेवाचे आभार मानले आणि बाहेर आली तर तिला रूपा दिसली. रूपा, रमाने आवाज दिला. लेकीला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. माझी मुलगी, माझी पोर म्हणून रमाने तिला मिठी मारून रडू लागली. आई, रूपा ही तिच्या आईच्या कुशीत शिरून रडत होती. रडू नको आई, मेली तर मी 5 वर्ष आधीच होती. डोळे मिटण्या अगोदर तुला आणि बाबाला पाहायचं होतं. आता पाहणे झालं. आता मी जायला मोकळी. आता मी मुक्त झाली. दर्शील आत आला आणि त्याला रूपा आणि दिशा दिसली. रूपा, थँक्यू, माझा जीव वाचवलास तू. दर्शीलने हाक मारली. तो दिशाजवळ गेला. दिशाला तो उठवू लागला. तिने डोळे किलकिले करून पाहिले. रूपा, तू ठीक आहेस ना? दिशा उठत तिच्याजवळ गेली. ताई, तू ठीक आहेस ना? रूपा म्हणाली. हो, मी ठीक आहे ग. दिशा म्हणाली. ताई, माझ्या जाण्याची वेळ झाली आहे ग. रूपा, जाऊ नको ना. दिशा डोळ्यात पाणी आणत म्हणाली. ताई गेली तर मी कधीचीच आहे, पण आता जाऊ दे. मी आता मुक्त झाली आहे आणि आता मी जाणार नाही तर पुन्हा कशी येईल मी? ती हसत म्हणाली. आई, बाबा, काका, लवकर ताई आणि डॉक्टर जिजूंचं लग्न लावून द्या. मला खूप घाई झाली येण्याची. ताई, जिजू, चला लवकर तयारीला लागा. रूपा दोघांना डोळा मारत हसत म्हणाली आणि दिशा लाजली. चला बाय, येते मी, रूपा म्हणाली आणि आकाशात लुप्त झाली. 2 वर्षानंतर दर्शील हॉस्पिटलमध्ये ओटीच्या बाहेर एरझरा घालत होता. चेहऱ्यावर काळजी होती. डॉक्टर असून तो बाहेर दिशाच्या काळजीने तिच्या ओरडण्याने बेचैन होत होता. मधुकर, गणपत त्याला धीर देत होते. रमा मावशी बाप्पाजवळ हात जोडून उभी होती. लवकर मोकळी कर ग माझ्या लेकीला. ती देवाजवळ साकडं घालत होती आणि थोड्याच वेळात बाळाचा रडण्याचा आवाज आला. नर्स एका गुलाबी मुलायम कपड्यात बाळाला घेऊन आली. अभिनंदन डॉक्टर, तुम्ही बाबा झालात. तुम्हाला मुलगी झाली आहे. थँक्यू सिस्टर. दिशा कशी आहे? त्या ठीक आहेत. त्यांना आता रूममध्ये शिफ्ट करतील. नर्सने त्या बाळाला घेतले. त्यांच्याकडून त्यांनी बाळाला घेतले.
छोट्या कापसासारखं बाळ त्याच्याकडे पाहत होतं. त्याने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. दिशाला रूममध्ये आणले. ती बाळाला पाहून भरपूर खुश झाली. बाळाच्या कपाळावर ओठ ठेवले. रूपा आली. दर्शन म्हणाला, हो, सर्व हॉस्पिटलला पेढे वाटण्यात आले. मधुकर, गणपत, रमा भरपूर खुश होते. रमाने बाळाला घेतल्यावर त्यांना जाणवलं की रूपा आठवली त्यांना आणि त्यांचे डोळे पाणावले. घरी बाळाचे ग्रँड स्वागत झाले आणि 2 महिन्यानंतर बाळाचे नाव दर्शा ठेवण्यात आले होते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे पूजावर झालेला अन्यायाचा बदला तिने घेतला होता. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.